का गुंतायला होतंय मला? का मी छोट्या मालकांच्या विचारापासून दूर जाऊ शकत नाहीये? का? चला, दिवसाची सुरुवात तुमच्या आठवणीने झाली. गुड. रमा, असा एकही क्षण जात नाही की मला तुमची आठवण येत नाही. प्रत्येक क्षणी तुमचाच विचार असतो माझ्या मनात. आता मी फक्त वाट बघतोय, तुम्ही या नात्याचा कधी स्वीकार कराल याची. तुम्ही लवकरात लवकर. छोटे मालक कॉफी. रमा नाही आले का कॉफी घेऊन? कुठे आहेत त्या? ती किचन मध्ये काम करते, तिनेच सांगितलं तो घेऊन जा. ठीक आहे, ठेवा तिथे. आज रमा का कॉफी घेऊन नाही आल्या? नक्की कामात होत्या की टाळतात मला? मंजू, कांदे चिरायला घे, उपमा करूयात आज. हाय. येस रमा, आज काय आहे ब्रेकफास्टला? अहो, उपमा करणार होत. आज आपण प्लॅन चेंज करूया. व्हेज टोस्ट सँडविच बद्दल तुमचं काय मत आहे? चालेल, तुम्ही करा लगेच. आणि ते व्हेज टोस्ट सँडविच मी बनवणार असेल तर तुमची काय हरकत? ओके, म्हणजे तुमची काय हरकत नाही. दॅट्स ग्रेट. दादा, आम्ही शॉक झालो म्हणून एवढा मोठा पॉज घेतलेला. तू खरंच सँडविच करणार आहेस का असंच उगाच आम्हाला? ऑफकोर्स मीच बनवणार आहे. आणि रमा आहेत की माझ्या मदतीला? आहात ना? अहो, मग मी आज बनवते की. नाही 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 नाही, आज ब्रेकफास्ट बनेगा तो सिर्फ मेरे हाथ का. बापरे. बरं ठीक आहे, कोणीही बनवा, पण मी आंघोळ करून आल्यावरती मला मिळायला हवं एवढंच. येस माय लिटिल सिस्टर. ठीक आहे, कॅरी ऑन. चला, कांदा, टोमॅटो, बटाटा आणि काकड्या आणा. होय. यस. आपण कांद्यापासून सुरुवात करूया. बोला, विरोबाच्या नावानं चांग भलं. काय झालं? तुम्ही का हसताय? छोटे मालक ते कांदा चुकीचा पकडलाय. हा, मला माहिती आहे मी कांदा चुकीचा पकडलाय ते. तुम्ही बाहेरचं आवरून घेता का? होय. नाही, म्हणजे असं म्हणतात की जेवण 2 पेक्षा जास्त आचार्यांनी बनवलं की ते बिघडतं म्हणून. थँक्यू. आता बरोबर पकडलाय ना कांदा? अहो नाही, हे बघा.
त्याच्या चकत्या होतील ना असा चिरा तो. तुम्ही जरा दाखवता का मला? हे बघा मी सांगते तुम्हाला ही सुरी. छोटे मालक तुम्हाला जसं जमेल ना तसा चिरा तो. नंतर बघूयात आपण. ठीक आहे. अहो जरा सावकाश. अहो हळू जरा एवढं जोर जोरात कराल ना तर ते लागेल. नाही लागणार मला सुरी. तुम्ही आहात ना काळजी घ्यायला. हा कांदा ना खूप हट्टी आहे. खूप त्रास देतो मला. डोळ्यातून पाणी काढतो माझ्या. एकदम तुमच्यासारखं. छोटे मालक तुम्हाला काही हवं असेल ना तर मी बाहेरच आहे. मला हाक मारा. अहो तुम्ही कुठे चाललात? मला तुमची मदत हवी आहे. माझ्या डोळ्यातलं पाणी कोण पुसलं? हा घ्या रुमाल. डोळे पुसून घ्याल नाहीतर सँडविच खारट होईल. अहो रमा, रमा. एवढं झालं की काय करायचंय? आता किचन मधलं समज बाकी राहिलंय ते आवरून घेऊ की. बर. वा रे देवा वा. अजबच नाही म्हणायचा तुझा. हा? जो किलो किलोच्या गोणी वाहतोय आणि जो इकडची धूळ तिकडं करतोय, दोघांना बी पगार सारखाच. वा चांगलाच न्याय आहे तुझा. हॅलो, जाधवांचं घर? हा बोला बाईसाहेब. वय वय नाही म्हणजे नाश्त्याची तयारी झालीच असेल. वय वय. अगे रमे, नाश्त्याची तयारी झाली का? अगं बोला काहीतरी. बाईसाहेब अहो दोघी काय बी बोलत नाहीत. काय म्हणताय? वय छोटे मालक आहेत की. वय वय. छोटे मालक कुठं आहेत? स्वयंपाक घरात. स्वयंपाक घरात? तिथं काय करतात ते? सँडविच करताय नाश्त्याला. अगं तुम्हाला काय अकल आहेत की नाही? त्यांना कामाला लावले. तुमचं काय हात मुरगळलं का काय? बाईसाहेब या दोघींना बी ना कामावरून काढून टाका. अहो तुम्ही नाही तर लयच काम चुकारपणा करतात. हा कशा पण यांना पगार द्या पाहिजे. तुम्ही काढून टाका बघू यांना. नाही म्या ते आपलं बरं ठीक आहे. हा काय गे रमी, तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? छोट्या मालकांना राबी होतेस आणि तू काय इथं सहलीला आलीस का काय? अहो पण तेच मला म्हंटले होते. ए मला कारण देऊ नकस. हा बरं ते समजा जाऊ दे. बाईसाहेबांनी तुला हे समजा तांदूळ दळायला सांगितले. काय सणवारीला घरच्या तांदळाच्या पिठाचे मोदक करायची रीत आहे इथं. हा तवा मोदकासाठी तांदळाचंच पीठ लागल घरचं. वय मी जाताना लागतील तेवढे तांदूळ घेऊन जाते आणि दळून घेऊन येते. त्याची काय बी गरज नाही. हा तुमचं जातं इकडंच आहे. काय भात शेती सुरू करायच्या अगोदर जात्याची पूजा करतात इथं. बाईसाहेबांनी मला सांगितलं होतं, मी आणलं इकडं. हा पर तुला ठाव असेल तर ना. तुझं ध्यान कुठं असतं कुणास ठाऊक. अहो हे लय म्हणजे लयच आहे की. यायला लागेल आम्हाला. ए मंजू, ते काय तुला नाही दळायचे आहेत. हा ते रमा करल. तुला बाकीची कामं आहेत मी सांगतो.
रमे तुझ्या एकटीनं होईल ना हे? मंजू, तुला काही जळायचा वास येतोय का ग? चल लवकर. छोटे मालक, अहो छोटे मालक असं कसं भिजत आहे? हो बाजूला. मंजू आधी पाणी घेऊन ये बरं. बाजूला वा. हे घे. आण. बघू इकडे. तरी मी म्हंटल होतं ना तुम्हाला, मी बनवते म्हणून. काही झालं असतं तुम्हाला म्हणजे? जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. आता हे भाजलंय, यात काय चांगलं झालंय बरं? तुमचं पण ना. त्यामुळेच खरी आग लागली की नाही हे तरी समजलं. हो ना? तुम्ही त्याला मलम लावून घ्या, नाहीतर तुम्हालाच त्रास होईल. अगं रमे, ह्याचा तर लई कोळसाच झालाय बघ. हा, मी दुसरा बनवतो. काही नको, जेवढं केलं तेवढंच पुरेसे. पुढचं आम्ही करून घेतो. तुम्ही आधी जाऊन मलम लावा बरं. का करतात ना असं तेच कळत नाही. हे समजा बाईसाहेबांना कळलं ना तर चांगली खरडपट्टी काढतील बघ आपली. आधीच इथे रोजच्या कामांना वेळ मिळत नाहीये, त्यात आणखीन हे कशाला डोक्याला ताप. आणि चल. अगं एवढं काही भाजलेलं नाहीये. आज मी वेज चीज टोस्ट सँडविच बनवू का? नाही, मी बनवलं तर काही हरकत नाही ना. हॉस्टेलमध्ये असताना मीच बनवायचो. आज ब्रेकफास्ट बनेगा तो बस मेरे हात का बनेगा. केवढे ते बोल बच्चन. दिसतंय मला सगळं कसं आणि किती बनवायचं ते. काय हॅलो, लक्ष कुठे तुझं? तू स्माइल काय करतोयस? मी काय जोक मारलाय का? आणि तुला एवढं भाजलंय आणि तू हसतोयस काय? अगं मी प्रोसेस एन्जॉय केली. प्रोसेस कसली? भाजण्याची? नाही, सँडविच बनवण्याची. आता तुला काय झालंय हल्ली? तू का असं वागायला लागलास? तू बरा आहेस ना? महत्वाचा प्रश्न आहे खरं तर. तेजू, मी बराच बरा आहे. म्हणजे असं वाटू शकतं, पण मी बरा नाहीये. काय? दादा, तू एक काम कर, तू ब्रेकफास्ट करून घे. आणि आज कामावर जायची काहीच गरज नाही. तू जरा नीट आराम कर आज.
खरं तर जाताना कानात कापसाची बोळी घातली पाहिजेत ना. खूप आवाज येतो याचा. नाही पण पण हे खूप छान काम आहे नाही. असं म्हणतात की दोन जण असतील तर पटकन होतं म्हणून. नाही नको, तुम्ही नका करू छोटे मालक, राहू दे. अहो पण मी एकदा करून तर बघतो, म्हणजे मला जमलं तर तेवढीच तुम्हाला मदत. नको, मला नाहीये मदतीची गरज, मी करून घेईन माझं. माझं अहो ते पोतं पाहिलं का तुम्ही, केवढं आहे ते. एवढं सगळं कधी करणार आहात तुम्ही एकट्या. अहो नको म्हंटल ना, मी करून घेईन हळूहळू. रोज थोडं थोडं दळण दळीन, पण कोणाच्या मदतीची गरज नाहीये मला. अहो, पण कसं आहे ना, मी आतापर्यंत जात चालवलं नव्हतं. आता बघतो ना मला जमतंय का ते. छोटे मालक, अहो का परीक्षा बघताय माझी. आणि तुम्हाला जातच चालवून बघायचंय ना, तर माझं समजा काम झाल्यानंतर तुम्ही चालवून बघा. आता तुम्हाला कोणी ही अशी कामं करताना पाहिलं ना, तर मलाच बोलतील समजे. ते काही नाही, हात जोडते तुमच्या समोर, वाटलंच तर पाया पडते तुमच्या, पण ही कुठलीच कामं करू नका. तुम्हाला काम करताना पाहिलं ना, तर माझी नोकरी जाईल. आता काय झालं. अहो तुम्ही म्हणालात ना पाया पडते म्हणून, मी वाट बघतोय. सुमे, एवढी गाजरं पिकवायला बाजारामध्ये नेऊन विकायला ना मेहनत लागते बर का. ताटा गाजर खाऊत बसू नको. काही 2 किलो गाजर खाणार आहेस ग. आता चव लागली तर खाऊ दे ना काय. अगं चव लागली तर चवीपुरतं खावं एवढं. अगं गाजरानी नजर चांगली होती म्हणे, माहितीये का तुला. आता याची नजर चांगली झाली तर कशा कशावर नजर ठेवली बाई. जाऊ दे का सरला, खाऊ दे. खाऊन खाऊन किती खाणार आहे. मग सांगा बाबा हिला. हा, ही आली माझी गुणाची बहीण. रमे, मला गाजराचा हलवा करून देशील ना. काय का आता गाजराचा हलवा दिवाळी का दसरा. रमा, हाताला काय झालं का एवढं. अगं आज दळणाचं काम निघालं होतं वाड्यावर, मग अर्ध पोट दिलं त्यांना दळून. आता उद्या करीन बाकीचं. अर्ध पोत एका दिवसात कुणी दळतं का. आणि एवढं तर सांगावा धाडायचं ना मला, मी आली असते मदतीला. आता सणासुद्धाचं ना बाईसाहेब जरा जास्तच काम करून घेते. आता वाड्यावर छोट्या मालकांचा लग्नाचा घाट घातलाय, तर जरा जास्तच काम असतील ना. आय इकडे ये का जरा. अगं इकडे ये ना. वाड्यावर जेव्हा ते जास्तीचं काम काढतात तेव्हा जास्त पैसे देतात का ग कामाचे. होय तर. अरे वा, ते मग दोघी जणी कामाला जात जा ना. जास्तीचं काम करत जा, हवं तर रात्रीचं तिथंच राहत जा, आणि जास्ती पैसे कमवून घेऊन येत जा घरी. आता तसंच करते बर का. हा, आम्ही दोघी वाड्यावर जातो, तिथं राबतो, हाडाची काढ करतो, आणि घरी येऊन या म्हशीला झूल बांधतो, तिला हवं त्या सगळ्या गोष्टी देतो. हं? दुसरं चल किती खाशील ते बाद झाले. रमा, ऐक, आता हिथं कुठलं काम करीत बसू नको. मी जेवायला वाटते तेवढं जेव आणि गपगार झोपून जा. रात्री झोपताना तुला बांब लावून देते हळूहळू. हो बरं वाटत, जबस. हे पुरे का खाण्यात सर मध्ये तिला. बाप सांगा ना. अहो जरा सावकाश. अहो हळू जरा, एवढं जोर जोरात करायला ना तर ते लागेल. अहो तुम्ही कुठे चाललात. मला तुमची मदत हवी आहे.
माझ्या डोळ्यातलं पाणी कोण पुसलं? बघू इकडे. तुम्ही कितीही लपवलं तरी तुमचा माझ्यावर किती जीव आहे हे मला कळतंय आणि स्पष्ट दिसतंय. फक्त तुम्ही बोलत नाही आहात एवढंच. माझ्या हाताला चटका बसला की तुमच्या काळजाला चटका बसतोय हे समजून चुकलोय मी.